एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सध्या विस्तवही जात नाहीये। दोन्ही बाजूंनी वारंवार एकमेकांवर आरोपांचे बॉम्बगोळे टाकले जात आहेत। त्यातच आता उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान रामदास कदमांनी केलंय। तर त्याला संजय राऊतांनीही तितक्याच जोरकसपणे थेट उत्तर दिले। पाहूयात। रामदास कदम विरुद्ध संजय राऊतांची जुंपली। ठाकरेंना उद्ध्वस्त करणार कदमांचं आव्हान। कदम मातोश्रीच्या दारात येतील, राऊतांची टीका। एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंड केलं आणि त्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे असा प्रचंड कडवा संघर्ष उभा राहिला। एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संधी मिळेल तिथं उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवतायत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही एकनाथ शिंदेंवर तुटून पडतायत। महत्त्वाचं म्हणजे दोन्ही बाजूचे नेतेही एकमेकांवर वारंवार तोंडसूक घेताना दिसतायत। त्यातच आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असा थेट हल्लाबोल केलाय। ज्या पद्धतीने राजकारणाचा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, उद्धव ठाकरे आज पुण्यात सांगतोय या महाराष्ट्रातून तुला उद्ध्वस्त नाही केला तर माझं नाव रामदास कदम नाही, हे देखील सांगतोय। तू आमच्यामुळे होते उपकारच ना। रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन जहरी टीका केली आहे। त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। रामदास कदम यांना पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। हे तुमचं जे फडफड नाही तात्पुरतं आहे, सत्ता आहे म्हणून तुमचं फडफड नाही। एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल, शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल। हे माझं भाकीत नसून हा माझा दावा आहे। एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून दोन्ही शिवसेनेत प्रचंड मोठं युद्ध रंगलं। त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर आग पाखड केली। आता येणाऱ्या काही महिन्यात मुंबईसह अनेक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे दोन्ही शिवसेनेमध्ये वादाचा आणि आरोपांचा भडका आणखी भडकणार असं चित्र दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी।